सूर्य आग ओकतोय आणि जमीन तापून निघते। महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच उन्हाने वेगळं रूप धारण केलंय। पुण्यासारख्या थंड शहरातही पारा 42 अंशावर पोहोचलाय। पण ही उष्णतेची लाट नेमकी आली कुठून? हवामान शास्त्रज्ञाचा इशारा काय? पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यात उन्हाच्या झळांनी सर्वसामान्यांचा जीव कासावीस झालाय। एप्रिल महिना अर्धा उलटला नाही, तोच तापमानानं 40 ओलांडली आहे। विशेषतः पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा विक्रमी उष्णतेची नोंद होते। हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी या भीषण तापमान वाढी मागचं खरं कारण उघड केलंय। काय आहे अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन? शास्त्रज्ञांच्या मते महाराष्ट्राच्या मध्य आणि दक्षिण भागात अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजेच प्रतिचक्रवाती परिस्थिती निर्माण झाली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर हवेतील आर्द्रता पूर्णपणे नष्ट झाली आहे। आकाश निरभ्र आहे, यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर आदळत आहेत आणि हवा तापत चालली आहे। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये 40 तर लोहगाव मध्ये पारा चक्क 42 अंशावर गेलाय। हे तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी जास्त आहे। उन्हाने लाही होत असतानाच आता एक दिलासादायक बातमी आहे। 19 ते 22 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल, मात्र तोपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। सोशल मीडियावर मे महिन्यात 50 अंशापर्यंत तापमान जाईल अशा अफवा पसरत आहेत, मात्र त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय। दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःला उष्माघातापासून वाचवा असा सल्ला प्रशासनानं दिलाय। बदलतं हवामान ही आता केवळ चर्चा उरली नसून आपल्या दारापर्यंत आलेलं एक गंभीर संकट आहे, हे या वाढत्या पाऱ्यावरून स्पष्ट होतंय। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असला तरी योग्य खबरदारी घेऊन आपण उष्माघाताचा धोका टाळू शकतो। उन्हाळा अजून संपलेला नाहीये, त्यामुळे सतर्क राहा आणि अधिकृत हवामान अंदाजावरच विश्वास ठेवा। ऊन वाढतंय, पण तुमची सुरक्षितता तुमच्याच हातात आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।